बीड हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक धक्कादायक अशी एक्सपोज केलेली आहे। बीड जिल्हा सत्र न्यायाधीशांनी निलंबित पोलिसांसोबत होळी साजरी करतानाचे फोटो आणि व्हिडिओ दमानिया यांनी पोस्ट केल्याचं सध्या बघायला मिळत आहे। देशमुख हत्या प्रकरणाचा खटला सुरू असताना याच प्रकरणात निलंबित झालेल्या पोलिसांसोबत आता न्यायाधीश होळी खेळत असतील तर हा प्रकार खूप चुकीचा असल्याचं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे। आपण ते जे त्यांनी अंजली दमानिया यांनी जे व्हिडिओ किंवा जे फोटो पोस्ट केलेले आहेत ते आपण बघू शकतो। नेमकी काय एक्सपोज केलेली आहे त्यांनी ती एकदा बघूयात। हे फोटो तपासा आणि आधी खात्री करा। मला मिळालेल्या माहितीप्रमाणे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे दुर्वडीला रंगाची उधळण करून आनंद साजरा करताना दिसतायत। संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत रंगांची उधळण करताना ते दिसतायत। आता यांचे जर आरोपीला वाचवणारे हे निलंबित अधिकारी यांच्यासोबत केस चालू असताना जज होळी खेळत असतील तर हे खूप चुकीचं आहे असं एक्सपोज ही केलेली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी। तर बीडमधला हा प्रकार खूप चुकीचा असल्याचं अंजली दमानिया म्हणतायत। त्याने काही फोटो आणि हे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, त्यांनी एक्सपोज केलेले आहे आणि बीड जिल्हा सत्र न्यायाधीशांची निलंबित पोलिसांसोबत होळी असा कॅप्शन देत त्यांनी हा दावा केल्याचा आरोप केल्याचं बघायला मिळत आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे सध्या आपल्या सोबत आहेत। आवेश, महत्त्वाची बातमी करत आपण बघू शकतो एक्सपोज करत अंजली दमानिया यांच्याकडून हा आरोप करण्यात आलेला आहे, मोठा दावा त्यांनी केलेला आहे। काय याचे नेमके पडसाद उमटतायत? तर काही तांत्रिक कारणास्तव आवेश यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये। मात्र बीड हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांच्याकडून हा मोठा दावा खरं तर म्हणावा लागेल। बीड जिल्हा सत्र न्यायाधीशांनी जे निलंबित पोलीस अधिकारी होते त्यांच्यासोबत होळी साजरी केली आणि तेच होळी साजरी करतानाचा जे फोटो आहेत ते व्हिडिओ आहेत ते त्यांनी एक्सपोज केलेले आहेत आणि आरोप केल्याचं त्यांनी बघायला मिळत आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी आवेश यांच्याकडे जाऊयात। आवेश, आपण हे काही फोटो बघतोय जे अंजली दमानिया यांनी पोस्ट केलेले आहे, मोठा दावा मोठा आरोप करत तर त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे, काय याचे नेमके पडसाद उमटतायत? नक्कीच गौरी, आपल्याला माहिती आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानियाने आवाज उठवला, ते बीडला सुद्धा गेले होते। वारंवार त्यांनी एक अकाउंट पोस्ट सुद्धा केली आहे। त्यांनी आता एक काही वेळापूर्वी एक पोस्ट केली, या पोस्टमध्ये संतोष देशमुख हत्याकांडामुळे निलंबित झालेले राजेश पाटील हे आणि पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन आहेत आणि सोबत जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले हे सुद्धा आहेत आणि त्यांनी त्यांचे फोटो आणि काही व्हिडिओ शेअर केलेले आहे आणि त्यांनी एक वर्ड सुद्धा लिहिले, हे फोटो मला आलेले आहेत, तुम्ही स्वतः खात्री करा असं सुद्धा त्यांनी त्याच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। आणि अंजली दमानियाने वारंवार हा आवाज उठवला होता संतोष देशमुख हत्या प्रकरणी। त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा आरोप केले होते, त्यामुळे धनंजय मुंडे यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला आणि बरंच विरोध त्यांना सुद्धा झालेला होता अंजली दमानिया यांना। पण त्यांनी या प्रकरणावर अजून लक्ष ठेवूनच आहेत आणि वारंवार बीड प्रकरणी संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे काही माहिती मिळतात ते एक अकाउंटवर पोस्ट करत आहे। गौरी, नक्कीच आवेश, खरं तर हा मोठा दावा त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। याचे पडसाद नेमके काय उमटतायत, काय प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून समोर येतात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।